तेव्हा पहिलं विशेषण आपण पाहिलं जीव, दुसरं पाहिलं विनयिता आणि साक्षी, एकत्र रूपात घेतलेलं आहे विनयिता साक्षी. आणि जीवो विनयिता साक्षी हे एक सूत्र रूपात घेतलेलं आहे. मुकुंदचा अर्थ आपण पाहिला की जो मनाला सुद्धा आनंद देतो आणि आपल्याला वरवर ऊर्ध्वगतीने प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गाने नेतो, अशा अर्थाने त्याला मोक्ष देणारा किंवा संकटापासून मुक्त करणारा असं म्हटलेलं आहे. अमित विक्रम हे विशेषण येऊन गेलेलं आहे. अमित, अमेय, अपरिमित म्हणजे अगणित, ज्याला मोजताच येणार नाही असा हा पराक्रम आहे. मग तो अवतार रूपातून आहे, नंतरच्या आणखीन काही काही जे त्याचे गुण आहेत, कर्म आहेत, त्या रूपातूनही तो अतुलनीय आहेच. पुढचं विशेषण घेतलं आहे अंबोनिधी. अंभ शब्दाचा खरा अर्थ असतो संस्कृतमध्ये पाहिलं तर जल निघतो. अंभस असा तो सकारांत शब्द आहे. मग हे अंभस म्हणजे जल जे आहे, त्या जलामध्ये जलाचा तो निधी म्हणजे साठा आहे, हा साधा अर्थ झाला. अंबोनिधी जलाचा साठा, आपतत्वाचा तो करता धरता आहेच आणि म्हणून तो अंबोनिधी. परंतु अंभ शब्दाचा शंकराचार्यांनी जो पारमार्थिक अर्थ लावलेला आहे त्याचा अर्थ असा घेतला आहे, देव, मनुष्य, पितर आणि असुर या 4 योनी आहेत. देवयोनी, मनुष्ययोनी, पितृयोनी आणि असुरयोनी. तर या 4 कोटींना मिळून किंवा या योनींना मिळून अंभ असं म्हटलेलं आहे वेदांतामध्ये. मग ह्या अंबाचा तो निधी आहे. म्हणजे काय की हे सगळे 4ही कोटीतली लोक ज्याच्यामध्ये राहतात, ही सगळ्यांचा वास्तव्य, सगळ्यांचा जो काही मूळ आहे तो हा परमात्मा आहे. आणि म्हणून अशा अर्थाने तो या आंबांचा साठा, आंबांचा मूळ साठवलेला गाभा, अशा अर्थाने तिथे त्याला अंबोनिधी म्हटलेलं आहे. आता हा जो अंबोनिधी आहे, हे जे 4 योनी आहेत, देव, पितर, मनुष्य आणि असुर, तर या 4ही योनींमधून जे जे काही कर्म केली जातात, जी जी काही त्यांना कर्माची फळं मिळतात, ती सगळी ह्या अंभमध्ये येतात. आणि म्हणून त्या कर्मांचा तो साठा आहे, म्हणजे त्या कर्मांवरती तो लक्ष ठेवून आहे. सागर काय करतो, सागरामध्ये जितके जलचर प्राणी असतात त्या सगळ्यांचा तो साठा असतो. म्हणजे काय, त्यांना जीवनदान देणारा असतो, त्यांना सांभाळणारा असतो. अशा अर्थाने या सगळ्या उच्च कोटीतल्या योनींना सांभाळणारा असा अंबोनिधीचा अर्थ करायचा. पुढचं विशेषण घेतलं आहे अनंतात्मा. हे सुद्धा येऊन जातं आपल्याला. अनंत, अमित, अमेय, खूप मोठा, ज्याला काहीही मर्यादा नाही. आता हा कोणत्या अर्थाने अनंत आहे आत्मा, हा परमात्मा? तर देश, काल आणि स्थिती. आता देशतः म्हणजे अनंत आहे म्हणजे काय, तर देश म्हणजे स्थन. तर ह्या संपूर्ण दशदिशांना व्यापून तो उरलेला आहे. म्हणून दशदिशांमध्ये व्यापलेला, अफाट पसरलेला असा तो आहे. दुसरं घेतलं आहे कालतः. त्रिकालाच्या पलीकडचा आहे तो. भूत, भविष्य आणि वर्तमान सगळ्यांच्याही पुढे पलीकडे असणारा, म्हणून देशतः, कालतः. आणि दुसरं म्हटलं आहे वस्तुतः. या जगामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू, पदार्थ, व्यक्ती जे काही आहे, सजीव, निर्जीव, त्या सगळ्यांमध्ये ही सगळी त्याचीच निर्मिती आहे आणि सगळ्यांमध्ये तोच भरून उरलेला आहे. त्याचं अस्तित्व जाणवतं. आपण देवाची मूर्ती दगडाची करतो, तोच दगड आधी त्या आकारात नसतो, देवाच्या आकारात, त्यावेळेला आपण त्याची पूजा करतो का? त्याला एक दगड म्हणून बघतो नुसतं. परंतु त्या दगडामध्ये जेव्हा रामाची, कृष्णाची मूर्ती कोरली जाते, शिल्प घडवलं जातं, त्यावेळेला त्या दगडाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. त्याच्यामध्ये आपल्याला देवत्व दिसू लागतं. आणि म्हणून असं वस्तुतः प्रत्येक सजीव निर्जीवामध्ये हा भरून उरलेला आहे, भरून साठवलेला आहे. फक्त प्रत्येकामध्ये बघण्याची ती आपली दृष्टी तयार झाली पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा त्याच्यातला अर्थ आहे. जेवढे जेवढे आपल्याला काही बघायला दृष्टीला दिसत आहेत ते सगळी भगवंताची रूपं आहेत. अशा अर्थाने तो अनाथात्मा आहे, अनंतात्मा आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे महोदधिशयन.
महोदधी म्हणजे महासागर, उदधी म्हणजे सागर, महान उदधी महोदधी. मग हा महान सागर आणि त्याच्यामध्ये शय म्हणजे झोपणारा. आता आपल्याला माहीत आहे शेषशाही हा विष्णू आहे, क्षीरसागरामध्ये तो झोपलेला आहे. किंवा जलप्रलयाच्या वेळेला तो सगळ्यांना पाण्यामध्ये जलमय घेऊन जातो, हे सगळं जग व्यापलेलं आहे ते पाण्यात तो घेऊन जातो. अशा अर्थाने त्याला महोदधिशय असं म्हटलेलं आहे. किंवा वामन अवतारात बलीला पाताळात घेऊन गेल्यानंतर बलीला जो त्यांनी वर दिलेला आहे त्या अर्थाने सुद्धा किंवा त्या बलीच्या आग्रहाखातर 4 महिने त्याचं वास्तव्य चातुर्मासात पाताळात असतं, पाण्यावरती तो झोपलेला असतो. अशा अर्थाने सुद्धा बलीबरोबर राहणारा पाताळात, अशा अर्थाने त्याला महोदधिशय म्हणजे झोपणारा असा अर्थ केलेला आहे. मग हा जो सगळा महोदधिशय करणारा आहे हा जलप्रलयाच्या वेळेला जेव्हा संपूर्णकडे पाणीच पाणी होतं त्यावेळेला तो काय करतो, जसा मत्स्यावतारात आपण पाहिलं होतं की त्या मनूला सांगून त्या होडीमध्ये सगळी बीजरूपाने तो सृष्टी घेऊन वाचवतो, तसा हा बालकरूपाने हा परमेश्वर वटस्य पत्रे शयनम, वटपत्रावरती वटवृक्षाच्या एका पानावरती सूक्ष्म रूप घेऊन वटस्य पत्रस्य पुटे शयानम असं त्याचं त्या बालमुकुंदाष्टकातलं जे वर्णन आहे ते इथे लागू पडतं. महोदधी शयोंतक आहे, महासागरात राहतो, परंतु त्या पाण्यामध्ये तो जलमय होऊन नष्ट होत नाही. पाण्यामध्ये राहूनसुद्धा आपतत्वाचा स्वामी असूनसुद्धा पुन्हा ती सृष्टी निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. अशा अर्थाने तो स्वामी आहे. पुढचं विशेषण अंतक घेतलेलं आहे. शब्दशः अंतकाचा अर्थ घेतला तर यम, जो आपला अंत करतो तो अंतक, अंतम करोति सहा. मग इथे हा अंतक जो आहे मृत्यू स्वरूप जो घेतलेला आहे, यमचं स्वरूप घेतलेलं आहे, तो कसा आहे, तो आपल्याला शेवटच्या क्षणी आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून तर तो सोडवतोच, परंतु आपला जो वासनामय देह आहे त्या वासनामय देहातून आपली जो शेवट करतो. म्हणजे काय असतं, मुक्ती सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुक्ती ही 2 प्रकारची आहे. केवळ जन्ममरणातून मुक्ती म्हणजे शरीर पुन्हा निर्माण होणार नाही, शरीर मुक्त होणार तुमचं. परंतु निर्वासन वृत्ती ज्याला म्हणतो, निःशेष मुक्ती असं त्याला परमार्थात म्हणतात. मग ही निःशेष मुक्ती म्हणजे काय, निःशेष, काहीही शिल्लक राहत नाही, कोणतीच गोष्ट शिल्लक राहत नाही. या अर्थाने त्याला निःशेष मुक्ती देणारा म्हणजे काय तर मृत्यूनंतर आपल्या वासनासुद्धा जो शिल्लक उरू देत नाही, त्या वासनांचाही जो शेवट करतो. अंतेमती सा गती म्हणलेलं आहे. भगवंताची जर आपल्याला शेवटच्या क्षणी आठवण झाली तर ती आठवण आपल्याला वासनासुद्धा शिल्लक राहू देत नाही. शेवटच्या क्षणी जर आपल्या वासना ज्याच्यामध्ये गुंतून राहतील त्याच्यासाठी आपल्याला पुनर्जन्म येतो. म्हणून ह्याला निःशेष मुक्ती देणारा, शेवट करणारा आपला, की जिथे वासनामय देहसुद्धा राहणार नाही. पार्थिव जडदेह तर जाईलच, जन्ममरणातून तर सुटका तो करेलच, परंतु वासना बीजाच्या रूपाने पुण्य आणि पाप दोन्हींचाही शेवट करणार. पाप उरलं तरी भोगायला यावं लागतं, पुण्य उरलं आपलं तरीही भोगायला यावं लागतं. तर ह्या सगळ्यातून आपली सुटका जो करतो त्याला निःशेष मुक्ती देणारा असा शब्द वापरला जातो. तो अंतकचा अर्थ इथे काढायचा. ज्या वेळेला आपल्याला आत्मज्ञान होतं, आत्मदर्शन होतं, त्यावेळेला अशी ही अवस्था आपली प्राप्त होते. संतांची ती झालेली आहे. पुढचं 56वा श्लोक घेऊया. पहिलंच विशेषण आहे अज, ज्याला जन्म नाही तो अज या अर्थाने हे विशेषण येऊन गेलेलं आहे. इथे तो दुसरा अर्थ जो काढलेला आहे, अ म्हणजे विष्णू आणि त्याच्यापासून जन्मलेला कामदेव हे ज्याचं रूप आहे, हाही अर्थ आपण पाहिलेला आहे. कामदेव हा विष्णूपासून निर्माण झालेला आहे, म्हणून अज विष्णूपासून जन्मलेला असं त्याचं स्वरूप असणारा, सगुण रूपात आलेला. निर्गुण रूपातून कामदेव सगुण रूपामध्ये आपल्याला प्रकट झाला आणि रजोगुण धारण करून आपल्याला सगळ्यांना मनुष्य प्राण्यांना जन्माला घातलं, असा तिथे अर्थ घेतलेला आहे. आणि साधा सोपा अर्थ ज्याला जन्म नाही असा. पुढचं विशेषण घेतलेलं आहे महार्ह.
अर्ह धातूचा अर्थ आहे योग्य असणे, पात्र असणे. हा अर्ह आहे, पण कसा? महाअर्ह आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पूजनीय आहे. महान पूजन करण्यासाठी, ज्याला महापूजा म्हणतात, साधी पूजा आणि महापूजा, मोठी पूजा ज्यामध्ये आपला भाव किंवा आपली कृती ही खूप उच्च तत्वावरती पोचलेली असते, उच्च पातळीवरून आपण त्या ठिकाणी ती पूजा किंवा जे काही दर्शन किंवा जे काही करणार असतो त्याला आपण महार्ह, हा त्याच्यासाठी योग्य आहे, पात्र आहे, किंबहुना त्याची पात्रता इतकी महान आहे की आपण त्याच्या पातळीपर्यंत पोचूच शकत नाही. अशा अर्थाने याला महार्ह म्हटलेलं आहे. तर हा जो मह म्हणजे पूजा आणि अर्ह म्हणजे पात्र, असा त्याचा अर्थ काढता येतो. आणि म्हणून परमपूज्य किंवा मोठमोठ्या लोकांकडून पूजिला गेलेला असाही सोपा अर्थ त्यातनं काढलेला आहे. पूजार्ह, महार्ह, नमस्कारार्ह म्हणजे नमस्कार करण्याला योग्य, पूजार्ह म्हणजे पूजा करण्याला योग्य, अशा अर्थाने त्याला महार्ह असं, श्रेष्ठमध्येही श्रेष्ठ असा तो आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे स्वाभाव्य. आता हा जो स्वाभाव्य म्हटलेला आहे, हा स्वभाव ज्याचा असतो त्याला बदलता येत नाही. परंतु या स्वाभाव्यामध्ये काय आहे, हे असं आत्मतत्व आहे. आपण कितीही कसाही स्वभाव असला तरी कृत्रिमपणे आपण दाखवायला जातो की नाही, माझा स्वभाव तसा नाही आहे, मी फार चांगले आहोत. त्याच्यामध्ये आपण अकृत्रिमता जे आणायचा प्रयत्न करतो, पण तो असतो आपला स्वभाव कृत्रिम. त्या अर्थाने इथे म्हटलेलं आहे की स्वाभाव्य म्हणजे जो स्वतः सिद्धच आहे, त्याच्यात बदल हा कृत्रिम अकृत्रिम असा बदल नाहीच. अशा अर्थाने तो स्वाभाव्य आहे, स्वाभाविक आहे, तो कृत्रिम नव्हे असा आहे. आणखीन एक अर्थ काढला आहे की जो नित्य सिद्ध आहे, त्याला सिद्ध करावं लागत नाही प्रमाणांनी, असं या अर्थाने तो स्वाभाव्य आहे. म्हणजे स्वभावजन्य त्याचं स्वाभाव्य हे विशेषण केलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे जितामित्र. तर जिता आणि अमित्र असे दोन शब्द यातनं काढायचे. वाचताना आपल्याला जिता आणि मित्र वाटतं, पण तो मित्र शब्द नाही आहे इथे, बरोबर विरुद्धार्थी शब्द काढायचा आहे अमित्र. जित हा अमित्र, ज्याने अमित्र जिंकले आहेत. अमित्र म्हणजे शत्रू. आणि म्हणून संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की संधी केल्यानंतर बरोबर आपण उलटी फोड करतो आणि अर्थ वेगळाच निघायला लागतो. जितामित्र म्हणजे मित्रांना जिंकणारा असं नाही आहे. जिता हा अमित्र, हा दोन आल्यानंतर तो आ झाला जिता. आणि म्हणून ज्याने शत्रूंनासुद्धा जिंकून घेतलेला आहे. आता भगवंताच्या बाबतीमध्ये विचार करताना शत्रू कोण असणार, तर षड्रिपू. आपले जे शत्रू आहेत कामक्रोधादी, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, ह्या षड्रिपूंना जिंकायची आपल्याला शक्ती देणारा, अशा अर्थाने त्याला जितामित्रा. त्यांनी शत्रूंना तर सगळ्या जिंकलंच आहे अवतार रूप घेतल्यानंतर. म्हणजे रावणासारख्या बाह्य शत्रूंना जिंकणारा तर तो आहेच, पण आपले अंतर्गत शत्रू जे आहेत क्रोधादी भाव, त्यांनासुद्धा तो जिंकायला आपल्याला मदत करतो. त्याच्या ठिकाणी तर ते षड्रिपू नाहीतच, मग तो कोणत्या अमित्रांना जिंकणार आहे? तर तो अवतार रूपामध्ये शत्रूंना जिंकतो, परंतु आपल्या रूपात, जीवात्म्याच्या रूपात ज्या वेळेला तो प्रवेश करतो त्यावेळेला या षड्रिपूंना जिंकण्यासाठी आपल्याला तो मदत करतो, बुद्धी देतो, शक्ती देतो आणि आपल्याकडून ते करवून घेण्यासाठी मदत करतो. अशा अर्थाने आत्मतत्व हे स्वाभाव्य तर आहेच, परंतु आपल्याला कामक्रोधांवरती नियंत्रण ठेवण्याला शिकवणारं पण आहे. इंद्रियांची जी आवड निवड, राग, द्वेष हे जे सगळे असतात हे आपले शत्रू आहेत. रोजच्या व्यवहारामधला जर विचार केला तर हे सगळे जे राग, द्वेष, लोभ जे आहेत हे आपले शत्रू आहेत. आणि म्हणून त्यांना अमित्र असं म्हटलेलं आहे. सगळे संत हे जितामित्रच होते. सगळ्यांशी ज्या वेळेला त्यांची दोस्तीच होते, कोणी शत्रू त्यांना उरले, अजातशत्रू त्यांना म्हटलं जातं. आणि म्हणून तुकाराम म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी, सगळे सोयरे आहेत त्यांचे. मित्राचं नातं त्यांनी जोडलेलं आहे सगळ्यांशीच. आणि म्हणून हरिकथा हेच भोजन, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, हे सगळे सखे सोयरे होतात. आणि अशा अर्थाने त्या सगळ्या गोष्टींना जिंकून घेणारा असा तो जितामित्र. पुढची जी 3 विशेषण आहेत, 4 म्हणूया आपण, प्रमोदन, आनंद, नंदन आणि नंद.
जवळजवळ सारखे अर्थ असणारी ही चारही विशेषण आहेत. सूक्ष्म अर्थाच्या छटा आहेत. एखाद्याची स्तुती करताना एखाद्याला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्याची स्तुती करायची, तर आपण सारखं सारखं त्याला खूप चांगलं आहे, त्याचं हे बघा किती चांगलं आहे, ते बघा किती चांगलं आहे, तो गुण कसा चांगला आहे, हे कसं कार्य चांगलं आहे, तसं भगवंताचं वर्णन करताना त्याच्याबद्दल किती चांगलं चांगलं सांगू असं भीष्माचार्यांना झालेलं आहे. आणि म्हणून थोडी थोडी विसर्ग किंवा थोडा थोडा पहिला जो हे लावतो आपण उपसर्ग, तो बदलत बदलत अर्थ बदललेला आहे. नंद शब्दाचा जो अर्थ तोच आनंदाचा, तोच प्रमोदाचा, फक्त थोडासा त्याच्यामध्ये फरक होत जातो. तो आपण आता बघूया. नित्यम प्रमोदते सहा प्रमोदना. प्र अधिक मोद धातूचा अर्थ आहे आनंदित करणे, रमवणे, समाधान देणे. तर अशा अर्थाने हा सदैव स्वतः तर आनंदित आहेच, परंतु तो सगळ्यांना आनंद प्राप्त करून देतो. ज्याचं मुख प्रसन्न आहे हे आपण पाहिलं होतं, तसं हा आनंद याचा अर्थ आ अधिक नंद म्हणजे प्रसन्नता देणे, समाधान देणे. ह्या आनंदामध्ये हा जो प्रमोदन शब्द आहे हा बाह्य रूपाने इंद्रियजन्य शक्तींद्वारे मिळणारा आनंद या अर्थाने वापरला आहे. म्हणजे आपण इंद्रियजन्य सुखोपभोग घेतले की आपल्याला क्षणिक कालापुरता का विना आनंद मिळतो, तेही आनंदाचं स्वरूप आहे. आत्मानंद हे सगळ्यात उच्च कोटीचं स्वरूप आहे. पण बाह्यानंद जो असतो तो हा इंद्रियजन्य सुखामध्ये सुद्धा एक प्रकारचा जो आनंद लपलेला आहे तो प्रमोदनामध्ये आहे. मोद धातूचा अर्थ आनंदाने नाचणं, बागडणं असा पण होतो. आणि म्हणून प्रमोदनामध्ये बाह्य आनंद, ज्या आनंदाने लहान मुलं जशी पाऊस आला की त्यांना नाचायला बागडायला आवडतं, इतका त्यांचा तो निखळ शुद्ध आनंद असतो, तसा प्रमोदन देणारा आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे आनंद, नुसता आनंद म्हटलं आहे. मग आता हा आनंद आहे ज्याचं स्वरूपच आहे, आदी मध्य अंत सगळ्या ठिकाणी तो आनंदमयच आहे. सच्चिता आनंदमय ज्याला म्हटलेलं आहे, त्यातला जो आनंद शब्द आहे सत आहे, चित आहे, म्हणून तो आनंद स्वरूप आहे. सत नसता धर्म त्याचा किंवा चिन्मय तो नसता तर त्याला आनंद स्वरूप म्हणता आलं नसतं. आणि म्हणून इथला आनंद जो आहे तो अभ्यंतर आनंद आहे, अंतर्गत आनंद आहे, मनाचा आनंद आहे, केवळ बाह्य क्षणिक असा नाही आहे तो. तर हा आपल्याला चिरकाल शांती मिळवून देणारा, एखादी आपण ठरवलेली गोष्ट पार पडली, मग ते कोणतेही असो, तर त्याच्यानंतर आपल्याला काही समाधान होतं, नाही मी ठरवलं होतं हे करूया, ते झालं. एखादं व्रत म्हणा, एखादी गोष्ट म्हणा, पुण्यकर्म सत्कर्म ठरवलं आहे त्याप्रमाणे निभलं बाबा. मग हा निभवणारा कोण आहे, हा आनंद देणारा कोण आहे, तर परमात्माच आहे. आणि अशा अर्थाने त्याला आनंद म्हटलं आहे. म्हणजे हा आनंदाचं मूळच आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचं अंग आनंदाचं, सगळीकडे आनंदी आनंदाने तो भरून राहिलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे नंदन. नंदनाचा अर्थ आहे दुसऱ्यांना आनंद देणारा. मग हा दुसऱ्यांना आनंद कशा रूपातून देतो? मुलगा झाला, मुलगा म्हणजे आपण संतान म्हणूया, मुलगा मुलगी हा भेद नाही आहे. संतान प्राप्तीला नंदन शब्द लावला जातो संस्कृतमध्ये. मुलगा या अर्थाने रघुनंदन राम, यदुनंदन किंवा वसुदेवनंदन, किंवा आणखीन आपण देवकी परमानंदन असं म्हणतो, वसुदैव सुतममध्ये म्हणतो आपण. हा जो परमानंद आहे हा पुत्रप्राप्तीच्या आनंदा इतका मोठा आहे आणि म्हणून त्याला नंदन असं म्हटलेलं आहे. हा दुसऱ्यांना सगुण रूपातून तो देत असतो. ज्या वेळेला त्यांनी हे राम कृष्ण असे अवतार घेतले त्या रूपातून कैकेयीला दिला, यशोदेला दिला, वसुदेवाला दिला, सगळ्यांना आनंद देणारा, अशा अर्थाने त्याला नंदन शब्द वापरला आहे. आता ही जी आनंद, नंदन आणि नंद ही तीन अशी त्रिसूत्री म्हणता येईल. पहिला आनंद आहे हे बीज आहे. हा जो नंदन शब्द आहे ही शक्ती आहे. जसं रामरक्षेमध्ये सीता शक्ती ही म्हटलं आहे, तशी ही नंदन ही शक्ती आहे. आणि पुढचा नंद जो आहे तो कीलक आहे. कीलक हनुमान कीलकम. मग हा कीलक काय असतो? त्या ठिकाणी आपलं रक्षण करणारा असतो. कीलक शब्दाचा साधा अर्थ आहे खिळा.
खिळ्यासारखा तिथे तो भक्कमपणे आधार द्यायला उभा आहे, तो कीलक. तर इथे बीज, शक्ती आणि कीलक या रूपाने आनंद, नंदन आणि नंद हे 3 शब्द परमार्थाच्या भाषेतले वापरलेले आहेत. तेव्हा नंद शब्द जो पुढचा वापरलेला आहे तो सगळ्या प्रकारच्या समृद्धीने युक्त असणारा अशा अर्थाने वापरला आहे. मग ही समृद्धी, हे ऐश्वर भगवंताचं ऐश्वर आहेच, अनंत ऐश्वर, आणि आपल्याला मिळणारं सुद्धा ऐश्वर आहे. आणि म्हणून नंदमध्ये काय असतं, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. कुणाला कशात आनंद मिळतो, कुणाला भजनात मिळतो, कुणाला गाणं म्हणण्यात मिळतो, कुणाला पोथी वाचण्यात मिळतो. व्यवहारातले सुद्धा आनंद वेगवेगळे आहेत. प्रत्येकाला आनंद मिळवण्याची साधनं वेगळी आहेत, आनंदाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. पण भगवंताच्या बाबतीमध्ये मात्र सगळ्यांच्या व्याख्या, सगळ्यांची आवड, सगळ्यांची साधनं ही आनंदप्रतच आहेत, आनंदमयच आहेत, आनंद स्वरूपच आहेत. आणि कारण तो स्वतः आनंदमय आहे. तेव्हा आध्यात्मिक आनंद देणारा असा या नंदचा अर्थ केला. म्हणून आणखीन याच्यातून फोड अशी केलेली आहे, अनंदहा नंदहा असा पण समास घेतला आहे. मी म्हणते ना, शंकराचार्यांनी व्याख्या किंवा भाष्य करताना इतके वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत, आणि सगळे ज्याला आपण आध्यात्मिक पारमार्थिक पातळीवरचे. आता इथे अनंदचा अर्थ काय केला आहे माहिती आहे? त्यांनी म्हटलेलं आहे की वैषयिक सुखाचा ज्याच्याजवळ ती आनंद नाहीच, क्षणिक टिकणारा आनंद त्याच्याजवळ नाहीच, असा तो आहे नंद. जो अनंद आहे तो नंद आहे. म्हणजेच काय की ज्याच्याजवळ क्षणिक सुखाचा आनंद तो देत नाही, परंतु त्याचा आनंद हा महासुख आहे, महाआनंद आहे, अशा अर्थाने सुद्धा त्याला नंदनंदन म्हटलं जातं. तेव्हा सांगायचा सगळ्या विशेषणांचा अर्थ इतकाच आहे की प्रमोदन, आनंद, नंदन, नंद ही सगळी जी अनुप्रासाची विशेषणं वापरलेली आहेत नंद शब्दाची, त्याच्यामधून भगवंताचं आनंदमय स्वरूप की जे शेवटी आपल्याला प्राप्त होतं, हे रूप आपल्याला सहजासहजी दिसत नाही. आनंदमय स्वरूप बघण्यासाठी आपण स्वतः आनंदमय व्हावं लागतं, आणि त्यावेळेला भगवंताचं आनंद स्वरूप कळायला लागतं. त्याच्यासाठी मग षड्रिपू पूजावे लागतात, त्याच्यासाठी खूप खूप गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतो, आणि मग जे स्वरूप प्राप्त होतो तो विशुद्ध आनंद, स्वानंद ज्याला म्हणतात, आत्मानंद. त्याला खरा शब्द त्यांनी वापरला आहे आत्मानंद. आत्मप्राप्तीचा आनंद आहे, परमात्मप्राप्तीचा आनंद आहे, आणि त्याच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणून ह्या परब्रह्माचा जो काही आनंद आहे तो या 3 विशेषणांमध्ये थोड्या अंशाने व्यक्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो असा व्यक्त होऊच शकत नाही, त्याला शब्दात मावणारच नाही आहे परमानंद हा. पुढचं विशेषण घेतलेलं आहे सत्यधर्मा. सत्य आहे ज्याचा धर्म तो सत्यधर्म, हेही विशेषण येऊन गेलेलं आहे आपल्याला. तर ह्या सत्यधर्मामध्ये काय आहे की ह्याचा धर्म सत्य आहे. म्हणजे काय, तर त्याचं वागणं, आचरण हे सत्यावर आधारलेलं आहे, सत्याधिष्ठित आहे. आणि आपल्यालासुद्धा तो ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे जे देतो, ज्ञानाचं ऐश्वर देतो, ते सत्याधारित असलं तर टिकतं. असत्याने मिळवलेला पैसा जसा टिकत नाही, धन जसं टिकत नाही, तसं असत्याने मिळवलेलं ज्ञानसुद्धा पायाभूत नसतं, आधारभूत नसल्यामुळे टिकत नाही. आणि म्हणून सत्याधारित सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजे असा हा सत्यधर्म शिकवणारा, सच्चिदानंद स्वरूप असणारा असा हा परमात्मा आपल्यालाही सत्यधर्म शिकवतो, आणि तो स्वतःही सत्य हा त्याचा धर्म असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडनं तो आदर्श घेता येतो. पुढचं विशेषण घेतलं आहे त्रिविक्रम. त्रि म्हणजे 3, विक्रम म्हणजे पराक्रम. 3 पराक्रम त्याचे वर्णन केलेले आहेत. म्हणजे काय, 3ही लोकांना त्यांनी जिंकून घेतलेलं आहे. वामन अवताराचा उल्लेख बऱ्याचदा विष्णू सहस्रनामात येतो. वामन अवतारातही त्यांनी 3ही लोक पादाक्रांत केलेलेच आहेत. तर अशा अर्थाने त्रिविक्रम तर तो आहेच, परंतु खऱ्या त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे तर आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक हे 3 प्रकार आहेत. आधिभौतिक म्हणजे आपल्या समोरची सृष्टी सगळी, अधिदैविक आहे, आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्याचा
अमित विक्रम आहे. त्याचा विक्रम म्हणजे पराक्रम हा अतुलनीय आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःची सत्ता गाजवलेली आहे, स्वतःचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे, स्वतःचं सगळीकडे अस्तित्व व्यापून तो उरलेला आहे. अशा अर्थाने इथे त्रिविक्रम असं त्याला म्हटलेलं आहे. ज्या ज्या वेळेला त्याला पराक्रम करून सगळ्यांना जिंकण्याची इच्छा होते त्या त्या वेळेला तो अवतार रूप येतो, मनुष्याच्या जन्मामध्ये येतो. आणि अवतार केवळ मनुष्याचाच असं नाही, मत्स्यावतार आहे, वराह अवतार आहे, कुठल्याही रूपात तो येतो आणि सबंध पृथ्वीचं रक्षण त्यांनी केलेलं आहे. हा त्याचा खरोखरी त्रिलोकी ज्याचा झेंडा आपण व्यवहारात म्हणतो तसं हा त्रैलोक्यात त्याचं नाव होतं आणि म्हणून त्या अर्थाने पण त्याला त्रिविक्रम असं म्हटलेलं आहे. पुढच्या 57व्या श्लोकाकडे वळूया. पुढच्या श्लोकातलं विशेषण आहे कपिलाचार्य. कोण होते हे? महर्षी. महर्षी ही कपिलाचार्य. ऋषी शब्द जो आहे तो दर्श धातूपासून बनतो. दर्शनात ऋषी, ज्यांना साक्षात दर्शन घडतं ते ऋषी. आणि मननात मुनी. मुनी आणि ऋषी आपण साधारण एका अर्थाने वापरतो, पण त्यात फरक आहे. मनन करणारे ते मुनी आणि त्यांच्या वरती आहे ज्यांना दर्शन घडतं ते ऋषी. आणि त्या ऋषींमध्ये सुद्धा जे श्रेष्ठ ते महर्षी. आपण सगळ्या ऋषींना महर्षी लावत नाही. व्यासांना म्हणतो महर्षी व्यास, वाल्मिकींना म्हणतो महर्षी वाल्मिकी. तसं हे कपिलाचार्य जे होते, कपिल नावाचे जे ऋषी होते त्यांना महर्षी म्हटलेले. विभूती योगामध्ये भगवंतांनी 10व्या अध्यायात म्हटलेलं आहे सिद्धानाम कपिलो. सिद्धांमध्ये जे सिद्ध आहेत त्यांच्यामध्ये मी कपिल म्हणून आहे. कपिलो मुनीही, आधी ते मुनी होते, नंतर ते इतके सिद्धावस्थेत गेले की त्यांना महर्षी ही पदवी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून या कपिलाचार्यांनी, महर्षी कपिलाचार्यांनी कशासाठी ते प्रसिद्ध होते तर सांख्य तत्त्वज्ञान. आपली जी षड दर्शनं आहेत त्यातलं जे पहिलंच दर्शन आहे ते सांख्य दर्शन. याचा गीतेतल्या 2ऱ्या अध्यायामध्ये आला आहे. 2ऱ्या अध्यायाला सांख्ययोगच म्हटलेलं आहे. तर हा जो सांख्य दर्शनाचा अभ्यास आहे याची स्थापना किंवा याचा तो प्रणेता आहे कपिलाचार्य. आणि मग त्यांनी काय केलं आहे, हे अत्यंत थोर हे ऋषीमुनी तर होतेच, परंतु या कपिल महामुनींनी 23 तत्व प्रमुख मानले. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचतन्मात्रा आणि मन, बुद्धी, अहंकार. या सगळ्या 23 तत्वांचं मिळून एक परमात्म्याचं रूप त्यांनी मांडलं आणि प्रकृती आणि पुरुष अशा 2 विभागांमध्ये त्यांची विभागणी केली. ब्रह्मसूत्रावरती शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलं आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर हा जो सांख्य तत्त्वज्ञानाचा भाग आहे हा अतिशय समजायला, वागण्यात, आचरणात आणायला कठीण आहे. परंतु ज्ञानयोगी मार्ग जे आहेत, ज्ञानमार्गाने जाणारे जे लोक आहेत त्या ज्ञानयोग्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध किंवा अतिशय आवडता असा हा सांख्य मार्ग आहे. असा एक मार्ग आहे, एवढं आपण फक्त लक्षात ठेवूया की ज्याचे प्रणेते कपिल मुनी आहेत आणि ते महर्षी होते. आणि या महर्षी कपिलाचार्य हे विष्णूचे अवतार होते. कर्दम ऋषी आणि देवहूती यांचे हे पुत्र होते. त्या देवहूतीला त्या कर्दम ऋषींनी असा वर दिला होता की तुझ्या पोटी विष्णू अवतार घेऊन येईल. त्या देवहूतीचे पतीच कर्दम, पण त्यांनीच तिला आशीर्वाद दिला आणि म्हणून मग ते संन्यास घ्यायला निघून गेले असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. तर या देवहूती आणि कर्दम यांचा जो पुत्र आहे हा कपिल मुनी. आणि भागवतामध्ये, विष्णू पुराणात आणि भागवतात विष्णूचे 24 अवतार वर्णन केलेले आहेत. आपण फक्त 10 अवतार प्रसिद्ध, त्यातलेच 10 अवतार आपण मानतो, पण 24 अवतार जे आहेत भागवतात ज्याचं वर्णन येतं त्यातला हा 5वा अवतार कपिल महामुनींचा घेतलेला आहे. तर असे हे सांख्यमताचे प्रणेते असणारे महर्षी कपिलाचार्य हा विष्णूचाच अंश आहे, विष्णूचाच अवतार आहे. त्यांना इथे स्तुती केलेली आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे कृतज्ञ. 9व्या श्लोकात हे विशेषण येऊन गेलेलं आहे. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा. आता भगवंतावर आपण काय उपकार करणार,
परंतु भगवंताची जी जी काही म्हणून आपण सेवा केली आहे, त्याचं स्मरण केलं आहे, ते तो लक्षात ठेवतो, तो विसरत नाही. कुणी कुणी माझी आठवण काढली आहे, मनुष्य जन्मात आल्यानंतर कुणी कुणी माझं स्मरण केलं आहे, हे सगळं तो केलेलं जाणणारा आणि आपली जी की काही भक्तिभावाने अर्पण केलेली पूजा असेल ती स्वीकारणारा, अशा अर्थाने त्याला कृतज्ञ म्हटलेलं आहे. कृतम जानाती स्मरती, म्हणजे केलेलं लक्षात ठेवतो, जाणतो, तो कृतज्ञ. व्यवहारामध्ये आपल्यावर कोणी उपकार केले की आपण म्हणतो नाही, त्यांनी मला खूप मदत केली आहे, मला केली पाहिजे त्याला मदत, अशा अर्थाने तो भक्तांनासुद्धा मग मदत करतोच. आणि म्हणून कार्यस्वरूप जे जगत आहे, त्याची विश्वनिर्मितीचं कार्य काय, जगत विश्वनिर्माण, तर हे त्याचाही तो ज्ञाताच आहे, तेही त्यांनी जाणीवपूर्वकच केलेलं आहे, अशा अर्थाने त्याला कृतज्ञ म्हटलं. पुढचं विशेषण घेतलं आहे मेदिनी पती. मेदिनी म्हणजे पृथ्वी. आता या पृथ्वीला मेदिनी हा शब्द कसा आला, का म्हणतात? पृथ्वीला खूप शब्द आपण पाहिले, मही, धरणी. तर हा जो पृथुराजा होता त्याच्यापासून त्याला पृथ्वी नाव आलं. परंतु या पृथ्वीवरती विष्णूच्या कानातून मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस उत्पन्न झाले. बरेच असे उल्लेख आहेत. तर ह्या मधु आणि कैटभ राक्षसांनी विष्णूच्या कानातून उत्पत्ती झाल्यानंतर परब्रह्मावरच हल्ला करायला सुरुवात केली. एवढे ते महान शक्तिमान निघाले. आणि मग परब्रह्मावर हल्ला किंवा परमात्म्यालाच ते नाश करायला निघाल्यानंतर विष्णूंनी त्यांचा वध केलेला आहे, विष्णूंनी त्यांना मारलेलं आहे. तर त्यावेळेला काय झालं, हे इतके बलवान होते की त्यांचा जो मेद आहे, मांस आहे, ते पृथ्वीवरती पडलं आणि ते इतकं होतं की अख्खी पृथ्वी व्यापली त्यांनी. म्हणून पृथ्वीला मेदिनी असं म्हणायला लागले. त्याची उत्पत्ती मेदिनी शब्दाची अशी आहे की म्हणून पृथ्वीला मेदिनी. या मधुकैटभाचा मेद तिथे सांडला, विष्णूंनी त्यांचा वध केलेला. तर अशा ह्या मेदिनीचा जो पती आहे, तिचा जो मुख्य आहे, पृथ्वी ही मेदिनी झाल्यानंतर च्या स्वरूपातलं हे वर्णन आहे, म्हणून तिला मेदिनीपती असं म्हटलं गेलेलं आहे. आता ह्या पृथ्वीचा हा स्वामी तर आहेच, जगत चालक नियंता तर आहेच. आणखीन त्याला काय म्हटलं आहे पुढे, त्रिपद. हा त्रि म्हणजे 3, पद म्हणजे पाय. अग्नीचं स्वरूप यज्ञाच्या संदर्भात असा 3 पाय असलेला असं त्याचं वर्णन करतात. आणि वामन अवतारामध्ये पण त्यांनी पुन्हा 3 पाद घेतलेले आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ सगळंच. तर हा जो 3 पाय असलेला अग्नी हे त्याचं स्वरूप तर आहेच, परंतु या संपूर्ण पृथ्वीवरती किंवा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हा कसा आहे, तर 3 पावलांनी भगवंत व्यापून पुन्हा उरलेला आहे. पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य मृतम दिवी, अमृतम दिवी असं पुरुष सूक्तात वर्णन आहे. मग हा जो पादोस्य विश्वाभूतानी, हे जे विश्व व्यक्त सृष्टी आहे, हा याचा 1 पाय झाला, आपल्याला दिसतो दृश्य डोळ्यांनी सृष्टीतलं निसर्गाचं. मग पादोस्य विश्वाभूतानी आणि त्रिपादस्य अमृतम दिवी, उरलेले त्याचे 2 पाय कुठे आहेत, दिवी म्हणजे स्वर्गात, ते अव्यक्त आहेत. त्याचा 1च पाय व्यक्त आहे आणि ज्याचे 2 पाय अव्यक्त असल्यामुळे ते अमृतरूपाने स्वर्गात राहिलेत, असा त्याचा उल्लेख पुरुष सूक्तामध्ये आलेला आहे. त्या अर्थाने त्याला त्रिपदहा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून विष्णूला त्रिपद असं त्या ठिकाणी विशेषण लावलेलं आहे. पुढे म्हणलेलं आहे त्रिदशाध्यक्ष. आता हा त्रिदशा म्हणजे 3 अवस्था. 3 अवस्था किंवा दशा कुठल्या आहेत आपल्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्था आहेत. मग या जागृतीमध्ये, स्वप्नावस्थेत आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, त्या अवस्थेमध्ये सुद्धा जो अध्यक्ष म्हणजे काय, सगळ्याचा प्रमुख, म्हणजे आपल्याला आपण झोपलो तरी प्राणरूपाने तो जागा असतो. आपल्याला जर कोणी सांगितलं की तू आज झोपलास तर परत उठणारच नाहीस, तर आपण झोपू का? पण आपण या आशेवर असतो की आज आपण गाढ झोपूया, म्हणजे आपण उद्या ताजेतवाने होऊन उठणार आहोत. हा जो आपला परमेश्वरावरचा गाढ विश्वास आहे. कोण जागवतं आपल्याला, कोण झोपवतं? स्वापनामध्ये आपण काल पाहिलं असतं.
तेव्हा अशा अर्थाने भगवंतावरती अत्यंत गाढ श्रद्धा असणारा असा जो आहे हा त्रिदशेमध्ये जो आपल्याला हा तुरीय परमात्माच आपल्या सांभाळ करतो आणि म्हणून त्याला त्रिदशाध्यक्ष असं म्हटलेलं आहे. आता हा जो त्रिदशाध्यक्ष आहे हा किंवा त्रिपदामध्ये सुद्धा गायत्रीचा सुद्धा उल्लेख ज्या वेळेला गायत्री रहस्यामध्ये केलेला आहे तर त्याची त्रिपदा असं वर्णन केलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद तीन त्याचे त्या गायत्री मातेचे 3 पाद आहेत आणि सकाळ, दुपार आणि संध्याकाळ त्रिकाळ ही गायत्री माता उपासली जाते आणि म्हणून तिथं तिलासुद्धा त्रिपदा किंवा त्रिदशाध्यक्षा असं वर्णन गायत्री रहस्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा त्रिपदा आणि त्रिदशाध्यक्ष असा हा 3ही दशांमध्ये राहणारा, 3ही दशांमध्ये आपला सांभाळ करणारा अध्यक्ष म्हणजे आपल्या रूपामध्ये जागृत असणारा, कार्यतत्पर असणारा असा हा भगवंत परमात्मा आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे महाशृंग. हा शृंग म्हणजे शिंग, ज्याचं शिंग मोठं आहे, एकच शिंग आहे. मत्स्यावताराचा उल्लेख आला इथे. 10 अवतारातला पहिला अवतार होता माशाचा. इतका मोठा होता तो मासा, ती कथा आपण मनूची पाहिली. त्याच्या ओंजळीत तो आला, नंतर तो मोठा मोठा होत गेला. तो परत त्याचं हे करत नाही, सांग पुनरावृत्ती. तर असा हा मोठा असणारा मासा ज्या वेळेला प्रलय काळ झाला त्यावेळेला त्यांनी मनूला सांगून ठेवलं होतं की माझं जे एक शिंग असणार आहे त्या शिंगाला ही होडी जी आहे या होडीमध्ये मी सगळी अन्नधान्य जीव यांचे जे बीज रूपाने सूक्ष्म रूपात साठवण करणार आहे ती तू होडी ह्या माझ्या शिंगाला बांध आणि मी तुला ते प्रलय काळाच्या जलामधून वरपर्यंत नेऊन पोचवतो. आणि अशा अर्थाने हा महाशृंग, मोठं शृंग म्हणजे शिंग असलेला भगवंताच्या मस्तकावर हे प्रचंड शृंग मत्स्यावतारात दिसतं. आणि म्हणून मनूने सुद्धा सगळे सप्तर्षी आणि सगळी बीजे यांनी भरलेली नाव त्याच्या शिंगाला बांधली होती आणि जलप्रलयातून भगवंतानी या सगळ्या सूक्ष्म रूपाने सगळ्या सृष्टीचं रक्षण केलं होतं. म्हणून त्याला महाशृंग हा हे विशेषण इथे वापरलेलं आहे. शेवटचं 57व्या श्लोकातलं विशेषण आहे कृतांतकृत. कृतांत हा आपण अंतक शब्दात पाहिला. कृत हा अंतका. 55व्या श्लोकातलं शेवटचं विशेषण आपण पाहिलं अंतक. तर हा कृतांतक आहे. म्हणजे काय? आपणच जे विश्व निर्माण केलं, कृत केलं, कार्य जे केलं त्याचा तो अंतक आहे, संहारक आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे 3 रूप घेऊन त्यांनी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय केला. अशा अर्थाने त्याला कृतांतकृत. शब्दशः कृतांतचा अर्थ यम, मृत्यू असा आहे. मग प्रत्येक जन्मलेल्या आत्म्याला किंवा जीवात्म्याला त्यांनी मृत्यू दिलेलाच आहे. कोणीही जन्माला आला तो मरत नाही असं होत नाही, मग तो प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, कोणी. तर अशा पद्धतीने आपणच निर्माण केलेल्या विश्वाचा जो संहारक रूपाने अंतक आहे, येन विश्वम कृतम तस्य सहा अंतकः सहा कृतांतकः. आणि किंवा आणखीन एक शंकराचार्यांनी अर्थ असा काढला आहे की आपल्याला मृत्यू देऊन, मोक्ष देऊन तो काय करतो तर यातनातून मुक्ती देतो. अंतक म्हणजे शेवट करतो आपला, पुनर्जन्म देतच नाही, म्हणजे आपला हा यातनांचा शेवट करतो तो. अशाही अर्थाने मुक्तिदाता असंही त्याला त्यांनी मांडलेलं आहे. कारण संस्कृत शब्द जसे जसे गूढ अर्थाने वापरले जातात तितकेच ते व्यावहारिक अर्थाने सुद्धा वापरले जातात. तेव्हा कृतांतकृतमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं गूढ अर्थाने भगवंताची कृती, भगवंताची करणी, भगवंताचं आपल्यावरती असलेलं प्रेम हे सगळं या विशेषणांमधून व्यक्त होतं. आणि म्हणून स्तुती करताना त्याला कोणती कोणती आणि किती किती विशेषणं लावावी, कशा पद्धतीने त्याचं वर्णन करावं असं ह्या स्वरूपामध्ये वाटतं. पुढच्या श्लोकाकडे वळूया. थांबूया, 5-10 झालेत. उद्या घेऊ.